नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या गेल्या सर्व सीझनमध्ये अनेक वाद झाले, पण दिव्या शिंदेने घराबाहेर पडता जो राडा घातला आहे तो आता चांगलाच तापला आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर बाहेर गेल्यावर तलवार चालवेन असं म्हणत सदस्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली दिव्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र आता घराबाहेर पडल्यावर दिव्याने थेट निर्मात्यांनाच कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. काल मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने जे काही बॉम्ब फोडले त्याने बिग बॉसच्या पडद्यामागच्या खेळावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिव्या शिंदेचा सर्वात मोठा आरोप हा आहे की शोमध्ये तिचा फक्त एकच चेहरा दाखवण्यात आला, जो रागीट होता. मात्र त्या रागाच्या आधी काय घडलं हे मुद्दाम लपवलं गेलं. दिव्या म्हणाली, मी चॅनलला वेळ दिला आहे, एकतर तुम्ही हे सर्व फुटेज बाहेर काढा जे तुम्ही एडिट केले आहेत. दिव्या पुढे म्हणाली, माझी बदनामी झाली आहे ती तुमच्या लेव्हलवर सारवली तर ठीक, नाही तर पुढची कारवाई करण्यासाठी मी सज्ज आहे. खरं तर मीच बिग बॉसला सांगितलं होतं की मला हा शो सोडायचा आहे, मला हे जमत नाही, पण त्यांनी हे कधीच प्रेक्षकांना दाखवलं नाही. या वादाची सुरुवात एका टास्कपासून झाली, जेव्हा तन्वी कोलते दिव्याला घरात योग्य न वाटणारे सदस्य म्हटलं, तेव्हा दिव्याचा संयम सुटला. यावेळी दिव्याचं बिग बॉससोबतही कडाक्याचं भांडण झालं होतं, पण नंतर तिने माफी मागितली. तरीही थोड्या वेळाने तिने घरातील सदस्यांना एकत्र करून आपल्या त्या वादग्रस्त विधानाची तोफ डागली. ती म्हणाली, बाहेर मी सरकार म्हणून वावरते, माझ्या हातात नेहमी तलवार असते. जरी मी तलवार आता घरी ठेवून आली असले तरी बाहेर गेल्यावर मी ती नक्कीच चालवेन. ती कोणावर चालवणार हे तुम्ही माझ्याशी कसं वागता यावर ठरेल. या विधानानंतर घरात मोठा गदारोळ झाला आणि सदस्यांनी तिच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला. आपल्या विधानाचा बचाव करताना दिव्या भावूक झाली. ती म्हणाली, लोकांनी माझ्या शब्दाचा खूप चुकीचा अर्थ काढला. या लोकशाही देशात कोणी खरंच कोणाला मारायला तलवार घेऊन जाणार आहे का? माझी तलवार ही वैचारिक होती, स्वाभिमानाची होती. मी बिग बॉसला विनंती केली होती, मला बाहेरच्या गोष्टी बोलायला लावू नका, पण तिथे माझं ऐकणारं कोणीच नव्हतं.